नमस्कार. मराठी सखामध्ये आपलं खूप खूप स्वागत. महिला दिनानिमित्त माझं मनोगत. महिला दिन 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर जगातल्या सर्वच स्त्रियांना कमी अधिक प्रमाणात बंधनात राहावे लागते. मग ते बंधन कधी धर्माचे असते तर कधी संस्कृती परंपरांचे, कधी कुटुंब व्यवस्थेचे तर कधी भाबड्या गैरसमजुतीचे. पण बंधनात राहावेच लागते ही वस्तुस्थिती. जसजसे शिक्षणाचे प्रमाण वाढत गेले तसतशी महिलांमध्ये जागृती येऊ लागली. महिला स्वतः अर्थार्जन करू लागल्या. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या. त्यांचे आत्मभान जागृत होऊ लागले. त्यातूनच आजच्या स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू झाली. या सर्वांचा एकत्रित परिणाम इतका मोठा झाला की स्त्रीविषयक नवीन कायद्यांची निर्मिती करण्यात आली. आपले अधिकार, हक्क यासाठी स्त्रिया आंदोलन करू लागल्या. त्यातूनच महिलांमधील नेतृत्व गुण वाढीस लागले. गाव पातळीपासून ते देश पातळीपर्यंतच्या राजकारणात, समाजकारणात स्त्रिया अधिक संख्येने दिसू लागल्या. त्यांची निर्णय क्षमता वाढीस लागली. त्याचा फायदा कुटुंबाला, पर्यायाने समाजाला होऊ लागला. गेली 30-35 वर्षात चांगला बदल घडला आहे यात शंकाच नाही. असे असले तरी हे बंधनमुक्त जीवन सगळ्यांच्याच वाट्याला आले आहे असे नाही. अजून अनेक स्त्रिया जुन्या बंधनात अडकलेल्या असून त्या खडतरजीने जगत आहेत. स्वातंत्र्याचे हे वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवे. पण ही झाली नाण्याची एक बाजू. या महिला चळवळीला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही महिलांकडूनच होत असल्याचे आपल्याला दिसते आहे. मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करून कुटुंब व्यवस्था मोडकळीस आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. स्त्रीमुक्ती हे आंदोलन पुरुषांविरुद्धच नसून त्यांच्या बरोबरच्या सहकार्याचं आहे, समानतेचं आहे. स्त्री पुरुष ही संसार रथाची 2 चाकं आहेत. ती एकमेकांशी समानतेच्या नात्याने एकमेकांशी बांधली गेली तरच कुटुंब व्यवस्थेचा आनंद सर्वांना घेता येईल. त्याचा फायदा समाजाचा सुख समाधान हा निर्देशांक वाढवण्यात होईल असे मला वाटते. धन्यवाद.